मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईच्या महापौरवरून सस्पेन्स कायम। महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स। शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक 44 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंडमध्येच मुक्कामी। शिवसेना ही घाबरणारी पार्टी नाही। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावे। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा। तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण। आता कुठेही पळवापळवी होणार नाही। आम्ही एकत्रपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची चर्चा। भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहणार अशी रणनीती। 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतलेली। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना ही सूत्रांची माहिती। सत्ता स्थापनेसाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज। पुढचे 8 दिवस मुंबईबाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईमधील नवनिर्वाचित नगरसेवकांना या सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये संजय राऊत जाणार। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा। कोंडलेल्यांशी संपर्क करण्याची अनेक साधनं। राऊतांचा टोला। ठाकरेंचे नगरसेवक हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात। कामाला लागा, कामाचा आराखडा तयार करा, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करा। नवनिर्वाचित नगरसेवकांना शिंदेंचा कानमंत्र। भिवंडीतील माजी महापौर विलास आर पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला। भाजप आमदार महेश चौगुले यांचा मुलगा मित चौगुलेंनी हल्ला केल्याचा आरोप। विलास पाटलांच्या समर्थकांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या। पोलिसांकडून लाठीचार्ज। कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं। दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिवसेना युतीचाच महापौर बसण्याचा निर्णय। फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करतील, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। अंधेरीच्या ओशिवरा या परिसरातील नालंदा सोसायटीवर गोळीबार। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। इमारतीमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। धर्म हा संपूर्ण सृष्टीचा ड्रायव्हर आहे। धर्माच्या गाडीमध्ये बसणाऱ्यांचा अपघात कधीच होणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार। नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या फुलंब्री आणि रिसोड सिल्लोड रस्त्यावरती तरुणांची हुल्लडबाजी। बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यात आणून तरुणांचा गोंधळ। हुल्लडबाज तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्षीय बालकाचा मृत्यू। कुशल जितेंद्र जैन असं मृत बालकाचं नाव। अकोल्यात कापसाच्या दराची मोठी उसळी। मध्यम धागाच्या कापसाचे दर हे 8,400 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल। मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस थंडीचे तापमानात घट होणार। कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमानात मोठी घसरण। किमान तापमान 18 अंशांपर्यंत। बॉलिवूडमध्ये कमी काम मिळण्यामागे धार्मिक किंवा जातीय कारण असू शकतं। AR रहमान यांचं विधान। तर कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता। मला विश्वास आहे की माझा मुद्दा समजून घेतला जाईल। AR रहमान यांच्याकडून स्पष्टीकरण। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।